सर्वांना नमस्कार। मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। अतिशय महत्त्वाचा एक मुद्दा आहे की महाराष्ट्र पोलीस भरती 2022, 23, 21, 19 आणि त्याच्या अगोदरच्या सगळ्या खूप मोठे अनुभव पाठीशी आहेत। आणि मग पोरांना गायडन्स करत असताना किती वेळा तर सांगतोय बाबांनो, तुम्ही पहिले 3 वर्ष ट्रेनिंग झाल्यानंतर सुद्धा कमीत कमी 3 वर्षापर्यंत तुम्ही परमनंट नसताय, तुम्ही फिक्स पोलीस नसताय, ऑफिशियल पोलीस नसताय। आणि त्याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तर व्हिडिओ पहिला बघा, कारण की परवा एक गोष्ट तुम्हाला मी सांगितलं होतं की या पोलीस भरतीच्या जगात आताच्या घडीला टेक्निकली माणसं असतील किंवा ऑफिशियली ऑथेंटिक माणसं कमी आहेत, ज्याला खूप सारा इतिहास माहिती आहे वगैरे वगैरे वगैरे। तर याचं एक उत्तम उदाहरण देतोय। याच्या आधी पण सांगतोय भरती पडल्यापासून काय काळजी घ्यायची, काय प्रिकॉशन घ्यायची, भरती संपूपर्यंत काय काळजी घ्यायची, या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत वारंवार देतोय। आणि आता सुद्धा खूप मोठा विषय आता तुमच्या समोर मांडणार आहे। सुरुवातीला एक विनंती करतोय, आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण जेवढा जमेल तेवढा वेळ तुमच्यापर्यंत देतोय। आता सुद्धा फिजिकलला आलोय, तर पाऊस पडलाय म्हणून तुमच्यासाठी एक 10 मिनिटाचा व्हिडिओ शेअर करतोय। तो व्हिडिओ शेवट पण बघायचा आहे। आपल्या चॅनल नवीन असेल तर पहिला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे। सो महाराष्ट्र पोलीस भरती 22-23चा विषय, जसा की आता मराठा आरक्षणाचा मुद्दा जसा पेटलाय त्यावेळी सुद्धा पेटलेला होता। आणि मग खूप साऱ्या मुलांनी एससीबीसी असेल, ईडब्ल्यूएस असेल अशा पद्धतीने कास्ट सर्टिफिकेट काढलेले होते। काही जणांना टोकन मिळालं होतं, दाखले मिळाले नंतर 15 तारखेनंतर जी लास्ट तारीख 15 तारीख होती, म्हणजे 15 दिवस वाढवले होते ज्यांना कास्ट सर्टिफिकेट भेटलेलं नाही वगैरे वगैरे। नंतर फक्त पोरांनी काय केलं, टोकन वरतीच फॉर्म भरला आणि 15 तारखेनंतरचे सर्टिफिकेट जोडलेत आणि सिलेक्शन झाले। आणि मग आता खूप मोठा इतिहास तुमच्यासमोर प्रेझेंट करतो, तो म्हणजे 22-23च्या पोलीस भरतीमध्ये जे मुलं मुली होती त्या मुलांना आता त्यांचं ट्रेनिंग चालू आहे। त्या ट्रेनिंग सेंटरमधनं 2-2, 3-3 महिने पूर्ण झालेल्या पोरांना अचानक प्रत्येक ट्रेनिंग सेंटरमधून 10-12 मुलं घेऊन उचलून गेलेले आहेत। एससीबीसी आणि ईडब्ल्यूएस मॅटर असणारे। सो मग असं का, तर हे आरक्षणाचा विषय ते पाठीमाग सुद्धा सकाळच्या व्हिडिओमध्ये बोललेलो होतो, 5-6 दिवसापूर्वीपासून बोलतोय की आरक्षणाचा सुद्धा मुद्दा खूप महत्वाचा आहे। कारण की जोपर्यंत परफेक्ट देत नाहीत तोपर्यंत या गोष्टी होत राहणार आहेत। म्हणून आज सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे सुद्धा ही पोलीस भरती लेट होणार नाही। प्लस पाठीमागच्या वेळी जे झालेली कंडिशन होती ती सेम या कंडिशन या वेळच्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा होणार आहे। मग पोरांनी करायचं का, हा एक विषय लक्षात ठेवायचा। विषय अशा पद्धतीने झाला की एससीबीसी आणि ईडब्ल्यूएस मॅटर जो होता प्रलंबित, काही मुलं त्यांच्या अगेन्स्ट जाऊन मॅटमध्ये जाऊन एससीबीसी ईडब्ल्यूएसचा विषय करून त्या मुलांनी परत ती केस जिंकून परत आता जे मुलं ट्रेनिंग पूर्ण चालू आहे, ट्रेनिंग पूर्ण आहे आता, किंवा ज्या मुलांचं ट्रेनिंग चालू आहे 2-3 महिने पूर्ण झाल्यात, अशा सुद्धा मुलांना ट्रेनिंग सेंटरमध्ये येऊन घेऊन गेलेलं उचलून डायरेक्टली। त्यामुळे त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये भीतीचे वातावरण झालेले आहेत। जे एससीबीसी आणि ईडब्ल्यूएस मधली पोरं पुरे आहेत त्यांचं लक्षात ठेवायचं आहे। मग विषय अशा पद्धतीने आहे की मग पहिल्या दिवसापासून सांगणाऱ्या गोष्टी आहेत की फॉर्म भरतापासून फॉर्मची स्लिप असेल, पेमेंट स्लिप असेल, आवेदन अर्ज असेल तुमचा, त्या पद्धतीने हॉल तिकीट असतील दोन्ही, फिजिकलची लेखीची, ते जपून ठेवा बाबांनो, जपून ठेवा बाबांनो। डॉक्युमेंट असतील 15-20 दिवसापूर्वीपासून व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्हाला हेही डॉक्युमेंट लागलेले आहेत आणि ती नसतील तर कुठं जाऊन काढायची, ही सगळी तळमळ तुमच्यासाठी होते। ज्यांना मनाव घेतलं त्यांनी काढली असेल, ज्यांनी मनाव घेतलं नाही सोडून दिला असेल। आणि मग पाठीमागच्या भरतीतले काही अनुभव आहेत की सर मी टॉपर आलो पण माझ्या एनसीएल नव्हता आणि मी डिस्क्वालिफाय झाले। ओके, बरोबर आहे, त्याच्या आधी मी सांगत होतो तू ऐकलं नाहीस। सेम त्या पद्धतीने सगळ्यांनाच सांगतोय की ज्यांना 3-4 वेळा सांगतोय डॉक्युमेंट काढा, त्यांनी आतापासून काढा। अजूनही सांगतोय की ही जशी कुऱ्हाड त्या पोरांवरती बसले ह्याच्यामध्ये त्या पोरांची काही चुकी नाही आहे, ह्याच्यामध्ये चुकी आहे ती म्हणजे सरकारची, लक्षात ठेवा। कारण त्यांनी परफेक्ट सगळी प्रोसेस केलेलीच नाहीये, त्यांनी कुणाचा विचारच नाही केला की बाबा हे अशा पद्धतीने केल्यानंतर पुढे काय होणार आहे, जरा सुद्धा विचार केला नाही। आणि मग आता ह्या पोरांचं चुकलं काय तुम्ही सांगा। आता सगळे घाबरून आहेत, त्यापैकी बऱ्यापैकी पोरांचे फोन आलेत की सर आता करायचं काय। त्यांच्या पाठीशी उभा राहायचा प्रयत्न करतोय, पण पहिल्या दिवसापासून सांगतोय की बाबांनो ऐका ऐका ऐका, सांगतोय तेवढी प्रोसेस करून घ्या। आज ती प्रोसेस सारखी नडणार आहे आणि याच्यामध्ये सरकार कसं असे स्ट्रॉंग असते, आपली 10, 15, 20, 25 पोरं असतात, ते ऐकत नाही आपल्या अजिबात। आता नेमका हा मॅटर काय झालाय तो आजपर्यंत कळेल, कारण त्यांना हजर करायला सांगितलंय। आज दुपारनंतर फोन येतील आणि मग त्यांच्यावरती जो काय अन्याय झाला तो आपल्याला कळेल आणि मग त्यांना मार्गदर्शन सूचना मी देणार आहे। त्या पद्धतीने केली तर यश भेटण्याचं पॉसिबिलिटी आहेत। पण विषय असा आहे की तुम्ही ऑफिशियल 3 वर्ष जोपर्यंत तुम्हाला स्थायित्व प्रमाणपत्र भेटत नाही तोपर्यंत तुम्ही ऑफिशियल नसायला लक्षात ठेवायचं। त्यामुळे काळजी घेऊन राहायचं। डॉक्युमेंट असतील, कास्ट सर्टिफिकेट असतील, डॉक्युमेंट असतील, किंवा तुम्हाला नियुक्ती अर्ज असेल, किंवा सगळ्याच गोष्टी असेल ते तुम्हाला जपून ठेवावं लागतात टिल डेट तुम्ही रिटायरमेंट होऊपर्यंत। एवढं लक्षात ठेवायचं। काय करतात लोक, कुठल्या तरी बॅगेमध्ये घालायचं आणि टाकायचं, असं करू नका। मॅडमांचे मी तेच 3-4 सेट करून वेगवेगळ्या फाईलमध्ये ठेवून टाकल्यात। आणि कधी काय काय पदोन्नती असेल, आता 8 वर्ष पूर्ण पण होत आलेत मॅडमांना, त्यामुळं पुढे सगळ्या गोष्टी लागतात, प्रत्येक वेळी डॉक्युमेंट लागतात तुमचं 10, 20, 30 ला वगैरे, सगळ्या प्रोसेस आहेत ऑफिशियल। त्यामुळे तुम्हाला सांगतोय गोष्ट की
एससीबीसी आणि डब्ल्यूचा मॅटर झालेला आहे आणि मुलांवरती डिस्क्वालिफायची कुऱ्हाड बसलेली आहे, त्याच्या खालची मुलं वर जाण्याची पॉसिबिलिटी वाढलेली आहे. या 2-3 दिवसामध्ये ह्या गोष्टी सगळ्या समजून येतील. पण आता त्यातच हा मराठा आरक्षणाचा मुद्दा भरपूर निघलेला आहे आणि मग येणाऱ्या काही दिवसांमध्ये ज्या काही गोष्टी होतील त्या आपल्याला फेस कराव्या लागतील. म्हणून सांगतोय की स्ट्रॉंग आणि परफेक्ट राहावा, ऑथेंटिक ऑफिशियल माणसांसोबत राहावा आणि तरच तुम्हाला न्याय भेटेल, तरच तुम्हाला प्रॉपर वे भेटेल. नसेल तर तुम्हाला कोणत्याही क्षणी फॉर्म भरत असतानाच कायम किंवा तुम्हाला नियुक्ती देताना कायम सांगितलं असतं की ही नियुक्ती कायमस्वरूपी समजू नये. समजलं काय म्हणतोय? तुम्हाला ही तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती दिली जाते, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं कुठल्याही डिपार्टमेंटला कधीही डिस्क्वालिफाय करण्याचा अधिकार असतात. जर मुलं क्रॉस व्हेरिफिकेशनला मॅटमध्ये गेले, कोर्टामध्ये गेले, तिकडून निकाल आणला तर एनी टाइम काढून टाकतात. जसं की पाठिंबाच्या वेळी पण झालेलं होतं. आपल्याच विद्यार्थ्यांना स्पोर्ट्समधनं त्याला वेटिंगमधनं उचललेला होता. नंतर त्याच्या विरुद्ध जाऊन दुसऱ्या मुलग्यांना ती केस जिंकून आला आणि ह्या पोरांना जवळजवळ 20-22 बॅनर लागलेले होते. सगळे बॅनर काढायला होते, सगळे बॅनर काढले आणि रात्री त्याला डिस्क्वालिफाय झाला आणि मग ते पोरगा आज ट्रॅव्हलिंगचा ड्रायव्हर म्हणून काम करतोय. एक मार्कानं राहिले. म्हणजे ही वस्तुस्थिती या पोरांची महाराष्ट्रातल्या. हा विषय खूप महत्वाचा आहे. त्यामुळं हे जो चर्चेचा विषय आहे तो तुमच्यापर्यंत पोहोच केलाय. पहिल्या दिवसापासून सांगतोय, अजून सुद्धा सांगतोय की पोलीस भरती पडायची आहे. त्याच्या आधी पोलीस भरतीच्या आधी काही व्हिडिओ येणार आहेत ते सगळे नोट डाऊन करा आणि त्या पद्धतीने प्रोसेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला कोणतेही प्रॉब्लेम येणार नाहीत. 100% शुअर शॉट निवांत राहायचं आहे. निवांत म्हणजे बिंदास. आता इग्नोर केला तुम्ही नडणार आणि त्यावेळी मग हुडकत येणार की सर मग आता काय करू, वेळ गेलेली असणार आहे. त्यामुळे त्यावेळी आम्ही काही मदत करणार नाही. पण आताच्या घडीला सांगतो तेवढी प्रोसेस केला तर तुम्हाला त्यावेळी आठवणार की सरांनी सांगितलं म्हणून माझं झालं. हा एक विषय आहे. सो आतली डिपार्टमेंटची ऑफिशियल इन्फॉर्मेशन असेल, टप्पे असतील, सगळे तुमच्यापर्यंत पोस्ट करायचं काम आपला चॅनल प्रामाणिक करत असतोय. पण आताच्या घडीला मात्र या पोरांचं लय मोठं नुकसान किंवा एक भीतीचं वातावरण या पोरांमध्ये झालेलं आहे. हे 22-23 पोलीस भरती त्यांच्यासाठी सांगतोय. प्रत्येक ट्रेनिंग सेंटरमध्ये जी मुलं आहेत त्यांना उचलून नेलेलं आहे. त्यांचं क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा आज हजर राहायला सांगितलेलं आहे. त्यांच्याकडून जी इन्फॉर्मेशन येते आणि त्यांचं मेन रिझन काय आहे ते बघून तुमच्यापर्यंत अजून एक व्हिडिओ पोहोचवता येतो का तो आपण बघणार आहोत. सो अशाच पद्धतीनं अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन वारंवार तुमच्यापर्यंत पोस्ट करतोय. आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. सो अजून एक गोष्ट खूप महत्त्वाची, ज्या मुलामुलींना ओपनच्या जागा मारायच्या त्या मुलामुलींसाठी, म्हणजे तुम्ही कास्टमध्ये असाल, कम्प्युटर आरक्षणामध्ये असाल, सामाजिक आणि समांतर आरक्षणामध्ये असाल, तुम्हाला जर मॅक्झिमम मार्क घेऊन जर ओपनची शीट मारायची असेल तर लक्षात ठेवा आपल्याकडे 4500 क्वेश्चनचा पीडीएफ संच आहे. 341 पानं आहेत त्याच्यामध्ये आणि ही पीडीएफ आपण सेल आउट करते पूर्ण महाराष्ट्रभर. याच्यामध्ये अतिसंभाव्य प्रश्न आहेत. 2022-23 पोलीस भरती, वनरक्षक भरती आणि दारूबंदी पोलीससाठी 53 क्वेश्चन यातले आलेले होते. तर तुम्हाला ही जर पीडीएफ हवी असेल तर ही पीडीएफ आपण अवेलेबल करून दिलेली आहे. 341 पानं आहेत, लगेचच तुम्ही घेऊ शकता. ह्या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्या व्हॉट्सअप नंबरवरती पटकन मेसेज करायचा पीडीएफ मिळण्याबाबत. ही पीडीएफ जी आहे 4500 प्रश्नसंच असलेली ती आपण फक्त 299 रुपयाला सेल करतोय आणि त्या पद्धतीनंच तुमच्यासोबत 99 रुपयाचा जो डायट प्लॅन आहे, 100 मीटर, 800 मीटर, 1600 मीटर, 5 किलोमीटर, 3 किलोमीटर शॉर्टपुटसाठी एक कॉम्बो डायट प्लॅन तयार केलाय, तो आपण मोफत देतोय. या पीडीएफ सोबत 99 रुपयाचा डायट प्लॅन जो पीडीएफ आहे प्रोफेशनल ॲथलीटसाठी ती आपण पीडीएफ सुद्धा ह्याच्यासोबत मोफत देतोय. हे दोन्ही पीडीएफ तुम्हाला 299 रुपयामध्ये आपण सेंड करतोय. तर ज्याला मॅक्झिमम मार्क घ्यायचे आणि वर्दीमध्ये यायचे त्यांनी वेळ न घालवता हे स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलाय त्याच्यावरती मेसेज करायचा आणि पटकन जाऊन आपल्याला 2 ते 3 मिनिटांमध्ये तुम्हाला ही पीडीएफ भेटल्यानंतर आजपासून झोपून द्या. पुढे 3-4 महिने तुमच्याकडे आहेत, आता सुद्धा होऊ शकते. कमीत कमी 7, 8, 10 वेळा ही पीडीएफ रेफर करा आणि हे प्रश्न आल्यानंतर तुम्हाला मात्र वर्दी मिळणार हे मात्र फिक्सिस. तर सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या नवीन पोलीस भरतीसाठी आपण शुभेच्छा देतोय आणि मी तर सांगतोय. तोपर्यंत धन्यवाद.